FIR माझाच्या हाती लागलाय। या FIR मध्ये हल्ल्याच्या तपशिलाबद्दल घटनाक्रम नमूद करण्यात आलेला आहे। 22 एप्रिलला हल्ला 1:10 ते 2:20 सुरू होता। 22 एप्रिलला हा हल्ला 1:10 सुरू झाला, तो 2:20 पर्यंत सुरू होता। हल्ल्यानंतर 10 मिनिटांमध्ये म्हणजेच 2:30 वाजता FIR दाखल करण्यात आलेली आहे। दहशतवाद्यांना पाकस्थित सूत्रधारांकडनं सूचना मिळत होत्या असंही या FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला या सगळ्याबद्दल माहिती देतील। सूरज, या FIR मध्ये नक्की काय काय नमूद करण्यात आलेलं आहे, काय माहिती आहे? पूर्वी नक्कीच दुपारच्या सुमारास 1:50 हा संपूर्ण घटनाक्रम त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। त्याच्याकडे स्पष्टपणे FIR मध्ये म्हटलेलं आहे की 1:50 ते 2:30 पर्यंत हा संपूर्ण दहशतवादी हल्ला झालेला आहे। या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेले ज्या बंदुका आहेत किंवा ज्या काही गन्स आहेत त्या देखील फुल्ली ऑटोमॅटिक असल्याचं समोर येत आहे। आणि हल्लेखोर जे होते हे त्यांच्या सीमेपलीकडचे जे हँडलर्स आहेत त्यांच्या देखील संपर्कात होते। विशेष म्हणजे ह्यांनी आल्यानंतर अंधाधुंद गोळीबार केला, ठरवून टार्गेट करण्याचं देखील म्हटलं जात होतं, मात्र अंधाधुंद गोळीबार देखील केला। त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर या संपूर्ण प्रकरणाचा जो FIR नंतर नोंदवला आणि या FIRच्याच आधारावरती आता NIA तपास करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच ह्या घटनाक्रम पाहिलात तर कुठेतरी दुपारचं सुमारास थंड हवेच्या ठिकाणी नागरिक पर्यटक त्या ठिकाणी पेहलगावमध्ये फिरण्यासाठी येतात, कारण तो थोडा परिसर हा बर्फाळ परिसर आहे। त्यामुळे या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक असताना या लोकांनी बेछूट गोळीबार केलेला आहे। याचा संपूर्ण घटनाक्रम या FIR मध्ये म्हटलेला आहे। आज आपण पाहिलं तर NIAची टीम देखील दाखल झालेली आहे। स्वतः सदानंद दाते जे NIA चीफ आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। घटनाचा संपूर्ण अनुकरण केलेलं आहे, डिजिटल मॅपिंग झालेलं आहे, सीन रिक्रिएशन देखील करण्यात आलेले आहे आणि जे महत्त्वाचे पुरावे आहेत ते देखील ताब्यात घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे। त्यामुळे एकूणच FIR नुसार जो घटनाक्रम आहे 2:30 वाजता हा संपूर्ण गुन्हा दाखल झाला। यानंतर तपास हा NIAकडे वर्ग करण्यात आला आणि त्याच आधारावरती आता NIAचा पुढचा तपास हा देखील सुरू आहे। पूर्वी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर हल्ल्यानंतर 10 मिनिटांमध्येच गुन्हा दाखल झालेला होता असंही कळतंय। 1:50 हा हल्ला सुरू झाला आणि 2:20 म्हणजे साधारणपणे अर्धा तास हा हल्ला सुरू होता आणि त्यानंतर 2:30 वाजता या संदर्भामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे। आता या FIRच्या आधारावरतीच पुढचा तपास सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।